धर्म तो न कळे, धर्म तो न कळे, धर्म तो न कळे, धर्म तो न कळे. काय झाकियले डोळे, काय झाकियले डोळे, विषयांचा माग
कैसे करो ये तेवर में 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 तुका मने राम तुका मने राम तुका मने राम तुका मने राम माया नाथ विते कैसे 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 जीव भ्रमलिया कामे जीव भ्रमलिया कामे कैसे करो ये तेवर में कैसे करो ये तेवर में 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 विठोपाद कुमारी विठोपाद कुमारी विठोपाद कुमारी विठोपाद कुमारी विठोपाद कुमारी विठोपाद कुमारी हरि जय विठोपाद कुमारी धर्म तो न करे धर्म तो न करे धर्म तो न
धर्म तो न पडे काय झाकिले डोळे जीव भ्रम लिया कामे कैसे कडो ये तीवर में विषयांचा माज काही धरुनी दिलाज जीव भ्रम लिया कामे कैसे कडो ये तीवर में तुका मने लांसी तुका मने लांसी माया नाचवी ते कैसे जीव भ्रमिया कामे कैसे कडोई केवल में पांडुरंगा करू प्रथम
समचरण सरोजम सान्द्र नीलापदाभं गगननिहितपानि मण्डनं मण्डनामं तरुण तुलसी माला कंदनं कंदनेत्रं सदयधवलहासनं विठ्ठलं चिंतयामिनी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांच्या देहीकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या ज्यांचे गावी केला वास त्याचे नसावे उदास ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरहा सोपान भगवान ब्रह्मा मुक्ता ब्रह्म चित्तला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची लोकाभिराम मरण रंग निर्मराजवनेत्र मृगवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये सियावर रामचंद्र भगवान की मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां उल्टं वातात्मजभवानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये रामदूत हनुमान की ज्या ज्या ठिकाणी मनदाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पायरोनी जय जय रघुवीर समर्थ सियावर रामचंद्र भगवान की सनातन हिंदू धर्म की विठला विठला धर्मतोन कळे काय झाकेले डोळे जीव भ्रमलिया कामे कैसे कळो येतीवर मे प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी परम पवित्र असलेल्या या जळगाव नगरीमध्ये कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे कलसता नेसणारे देहुणवासी जगद्गुरु तुकोबार आहे. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू म्हणून ज्यांची 196 देशामध्ये ओळख आहे. अतिशय स्पष्ट वक्ता, भीड भाड नाही. छत्रपती जरी माझे शिष्य असले तरी कोणाला कधी सांगितलं नाही, आहे की नाही. अतिशय नम्रतेचं परंतु निष्ठुर परमार्थ ज्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवला असे असणारे संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा धर्मपर प्रकरणातील अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. अभंग सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला सूचना वजा विनंती माझी अशी असेल, तुम्हाला जिथं बसायचं आता तिथं बसा, आहे की नाही. जसं बसायचं तसं बसा. फक्त परमार्थ करत असताना परमार्थ हा योग्य मार्गाने झाला पाहिजे. मला माहित नाही, आमची महाराज मंडळी जरा काही गोष्टींना घाबरते, लोक काय म्हणतील. लोक ऐकतात जर त्यांना व्यवस्थित सांगितलं तर, असा माझा अनुभव आहे. आणि हे पहिलं वर्ष आहे. पहिल्या वर्षाच्या हिशोबाने तुमचं ऐश्वर्य खूप चांगलं आहे. लोकांचं जरी पहिलं वर्ष असलं पण आपलं तरी भरपूर आयुष्य चाललं परमार्थामध्ये. आपण लोकांना सांगितलं की लोक ऐकतात. आणि जर आपण आज यांना नाही सांगितलं तर मग यांना असं वाटायला नको की कीर्तन अशा पद्धतीने होऊ शकतं. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. ज्या दिवशी 16 वर्षाच्या आधी मी फेटा बांधला होता तर मी माझ्या आईने मला विचारलं होतं की बाळा तुला कीर्तनकार का व्हायचंय, पैसा कमवायचा आहे का, फेमस व्हायचंय का लोकांनी तुला डोक्यावर घ्यावं म्हणून कीर्तन करायचंय. तेव्हा मी लहान असतानाच माझ्या आईला कागदावर लिहून दिलं होतं मला कीर्तनकार एका गोष्टीसाठी व्हायचं होतं आणि ते काम मी चांगल्या पद्धतीने परमात्म्याच्या कृपेने करतोय. मग हिंदू जगाने आया हो, मग हिंदू जगाने जाऊंगा. आणि जे झोपलेले हे झोपले नसते ना तर राम मंदिर पडलं नसतं. उठले म्हणून बांधलं गेलं हे तुम्हाला मान्य करावं लागेल. आज 22 जानेवारी आहे. आज काय कीर्तन घेत असताना मी आधी विचारतो, गोपाल महाराजांना विचारलं मी की तुम्ही ज्या ठिकाणी कीर्तन घेताय ती लोक कशी आहेत, ही लोक चांगली आहेत का, त्यांना कीर्तन कळतं का, त्यांना कीर्तन आवडतं का टाइमपास म्हणून जातात. त्यांनी तुमचं खूप वर्णन केलं. ज्याला 5,000 रुपये पाहिजे तो कुठेही जाऊन 2 तास तर बोलणारच आहे, त्याला तुमच्याशी काही घेणं नाही. परंतु कीर्तनाला गेल्याच्या नंतर ज्या कामासाठी आपण कीर्तनाला गेलो एवढा मोठा खर्च. उभे राहू नका मंडळी, तुम्ही का उभे नका, मी उभा आहे ना, बस तुम्ही खाली. कीर्तनाला गेल्याच्या नंतर आणि फार जास्त कीर्तन मी करणार नाही. डॉक्टरांनी मला आता नाही सांगितलंय वयाच्या हिशोबाने. मी तसा माणूस खूप छान आहे बरं का. बघून तुम्ही जेव्हा शेवट घरी जाणार ना तुमच्या हृदयामध्ये असं असेल की तुम्हाला 4 वाजेपर्यंत झोप येणार नाही. आज काहीतरी वेगळं ऐकून आलेलं आहे. कारण लोक हे हुशार असतात असं माझं मान्यता आहे. लोकांना मूर्ख समजायचं
उगीच कीर्तनात वाटेल ती बडबड करायची. 1 तास जरी आपल्या जीवनात आला तो असा रेटून बोलायचा. लोकांनी घरी गेल्यावर विचार केला पाहिजे की उद्या लवकर गेलं पाहिजे बरं का कीर्तनाला. पोरांनो, माझा आवाज येतो बाळा तुम्हाला? उद्यापासून टीका लावायचा. काय लावायचा? सकाळी आंघोळ करायची, टीका लावायचा, मायबापाच्या पाया पडायच्या आणि घराच्या बाहेर पडल्याच्या नंतर जो बी डोळ्याने दिसेल त्याला रामराम करायचं. काय करायचं? कारण आपल्याला धर्म अभी तो पार्टी सुरू हुई है. हुशार. ज्यांनी मला इथपर्यंत आग्रहाने बोलवलं, आदरणीय हरिभक्तीप्रेम गोपालजी महाराज दापोरीकर. माझा स्वभाव आहे, मला जास्त स्तुती करता येत नाही. मला जास्त स्तुती करता येत. कीर्तनात स्तुती करावीची देवाची आणि निंदा करावी ते देवाची. कारण आपला उद्धार करणारा जगाचा बाप राम आहे. ही लोक नाही. ही लोक आज चांगलं म्हणतील, उद्या पायाखाली घेतील. याच लोकांनी शेतीला डाग लावला होता. यांच्याकडनं काय अपेक्षा करायची कीर्तनकाराला? ही लोक टाळ्या वाजवू शकता, फार झालं तर पुढच्या वर्षी एक कीर्तन देऊ शकता. आपला उद्धार करू शकत नाही. आपला उद्धार करणारा जगाचा बाप आहे, त्याला कीर्तन आवडावं असं कीर्तन आपण करण्याचा प्रयत्न करू. विठाला विठाला. मला गायनाला साथ करताय ज्येष्ठ गुरुबंधू आमचे दीपकजी महाराज कोटलीकर. आवाज म्हणजे आवाज. मी गण प्रयत्न करतो, त्याच्यामुळे काली एक लावला. पंकजजी महाराज मानमोडीकर आणि समस्त टाळवादक महाराज मंडळी जळगाव आणि हे आमचे बालगोपाल मंडळी. तुमचे मालक आले नाही का? पुढे गेले ते येत आहे का? बरोबर. हे बघा इथे असे हे 2032 पर्यंत 35% जग बुडणार आहे. किती? मग तुम्ही म्हणाले भलतच काहीतरी बोलतो तुम्ही. मी 2 वर्षाच्या आधी PhD ला विषय निवडला होता, तर आमचे सर आम्हाला सांगायचे गाईड की तुम्ही संत साहित्यावर बोला, तुम्ही छत्रपतींवर बोला. त्यांना म्हटलं मला संत साहित्याचा अभ्यास करायचा नाही, मला छत्रपतींचा अभ्यास माझ्या रक्ताचा तुम्हाला आता वाचायचा नाही. मला माझ्या धर्मशास्त्रातील उणिवा शोधायच्या आहे. नेमक्या काय कमतरता आहे की एवढा मोठा सनातन असताना भारतापुरता मर्यादित राहिला? नेमकं काय अडचण काय? तर अडचण अशी आहे, आमच्या लोकांना आमच्या धर्माबद्दल, देवाबद्दल, संताबद्दल अजिबात आस्था नाही मनापासून. सगळी बरोबर आहे. आणि जर बरोबर नसती तर बाबर येऊन राम मंदिर पाडायची त्याच्या बापाची ताकद झाली होती. तेव्हा बी झोपले होते. 5 लाख काश्मीरी पंडितांना हाकलून दिलं, तेव्हा बी झोपले होते. 1947 ला फाडणीच्या नंतर हिंदूंचे काय हाल झाले, तेव्हा बी झोपले होते. आणि दर दिवसाला आपल्या शहरांमधून हजारो मुली बेपत्ता होता, अजून बी तुम्ही झोपले. तुमचा नाश होणार हे मी तुम्हाला लिहून देतो. तुम्हाला तुमच्या धर्माबद्दल आत्मनियता नाही. श्रीमंत मी छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाची स्वारी करून आले होते. मा साहेबांनी त्याला गंगाळमध्ये पाणी टाकलं. छत्रपती तोंड धुता धुता मावळा आला, सांगितलं महाराज तुकोपर्यंत कीर्तन चालू झालं देऊमध्ये. आमच्या छत्रपतींनी तोंड न पुसता घोड्यावर बसावं, लपून जाऊन महाराजांच्या समोर जाऊन कीर्तन ऐकावं. ही परंपरा आहे आमची. आलं का लक्षामध्ये? इतकं सोपं नाही बरं का. मला तुमच्या काड्यांची अपेक्षा नाहीये, फक्त मी काय सांगतोय तुमच्या डोक्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करा. मी फार मोठ्या मोठ्या गोष्टी करणारा कीर्तनकार नाहीये. तुम्ही माझे आणि मी तुमचा या भावनेने तुम्ही कीर्तन ऐका आणि त्या भावनेने मला कीर्तन करायचंय. कीर्तन करत असताना जर बुद्धीमध्ये बदल होत असेल तर कीर्तन ऐकलं पाहिजे. आणि कीर्तन ऐकताना जर परिस्थितीत बदल होत असेल तर मग परमार्थ तपासला पाहिजे. परमार्थ फार अशुद्ध अंतःकरणापासून केलेली भावनिकता आहे. विनेकरी बाबा आहे, लग्न झालंय का? जोपर्यंत लग्न होत नाही काय हसायचं हसून गेलो. लग्न झालं की हसता येत नाही. हे गोपाल बाबा हे खोटं खोटं नका हसू तुम्ही. घरातला त्रास मला माहिती आहे, पण तुम्हाला नाही बरं का. ज्याची बाई चांगली असते त्याच्या परमार्थात ताकद असते. आला का लक्षात? आणि सुरतचे महाराज तुमचं बाकी आहे का? कर्जा नका. ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण करताय, कथा व्याजी हरिभक्तीपर्यंत राजेंद्रजी महाराज जोशी जळगाव, सुंदर असं तुमचं आयोजन आहे. आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं निमित्त आपल्या खांद्यावरती घेतलेलं आहे, हरिभक्तीपर्यंत श्री मयूर अरुण ठाकरे यांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि त्या जबाबदारीला तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं. तुमचे कोटी कोटी आभार, कोटी कोटी धन्यवाद. परमात्मा तुम्हा सर्वांचं कल्याण करू. कीर्तनाला सुरुवात. विठाला विठाला. दापोऱ्याहून आलेले पेशल आमचे महेंद्र बापू हा आणि तुमच्या सोबत आलेले ते दादा, त्यांचं नाव मला माहित नाही, तुमचं घेतलं असं समजा बरं का. दोघेही कॅमेरामन, एक फेसबुक लाईव्ह आहे, एक युट्यूबला आहे की नाही. मी जर काही कमी जास्त बोललो ना, मी बोलतोच कीर्तनात, तो काही विषयच नाही. जाऊ द्यायचं, टेन्शन नाही घ्यायचं. मी विचार करूनच बोलतो. एकदा बोललो काय बाकीचे सांगतात कॅमेरा बंद करा,
हे थोडं कापून गेला का बा कापून गेला? मी हिंदू आहे, हे हिंदुस्थान आहे आणि मी हिंदूवर बोलणार आहे. ज्यांना आग लागते त्यांनी तुम्ही निघून जावं, आमच्याशी डोकं लावायचे. आलं का लक्षामध्ये? माझ्या धर्मावर बोलणार, मला बाकीच्या धर्मांचा अपमान करायचा काही एक अधिकार, पण माझा धर्म किती श्रेष्ठ आहे मी मांडला पाहिजे ना कीर्तनाच्या माध्यमातून. आता ही जी मंडळी कीर्तनाला आलेली आहे, धर्मपर प्रकरणातला भंग तुम्ही कीर्तनासाठी निवडलेला आहे. तुम्ही सिटीत राहणारी लोक म्हणजे असं मानत असतो की तुम्ही सुशिक्षित आहात. कसे आहात तुम्ही? कसे आहात? सुशिक्षित म्हणजे तुमचं काय झालेलं आहे? शिक्षण झालेलं आहे. काय झालेलं आहे? शिक्षण झाल्याच्या नंतर तुम्हाला संस्कृती कळत असेल तर मग तुमच्या पायावर दंडवत आहे. आणि जर तुम्ही सुशिक्षित झाल्याच्या नंतर धर्म कळत नसेल आणि धर्माला जर तुम्ही अंधश्रद्धा म्हणून जर लोटत असाल, मुसलमानाचं लेकरू कलेक्टर झालं, 1 वाजेला नमाज पडत होतो, आमचा साधा नगरसेवक झाला, आम्हाला टाइम नाही महाराज, आमची खूप इच्छा असते कीर्तनाला यायची पण आम्हाला देव बोलवत नाही. देव तुम्हाला डायरेक्ट बोलवणार भाऊसाहेब, डायरेक्ट. हो, कुठे बोलवणार? आता काही लोकांना असं असेल की त्यांनी आम्हाला पत्रिका दिली नाही आणि आम्ही जाणार नाही. कीर्तनाला येण्यासाठी तुमची इच्छा चालत नाही, माझ्या देवाची इच्छा पाहिजे. कोणाची इच्छा पाहिजे? हे तुम्ही जेवढे बी लोक कीर्तनाला आले ना, हे सगळेचे सगळे देवाची इच्छा होती म्हणून तुम्ही आले. मी एक बी कीर्तन सोडत नाही असं म्हणायचं नाही. देव मला प्रत्येक कीर्तनाला बोलवतो असं म्हणायचं. तुमच्या पत्रिकेवर एक तुम्ही लिहिलेलं आहे, देव देश धर्म आणि समोर गुढी उभारलेली आहे. या गुढीवर बी बरेच लोक बोलतात हे असं होतं तसं होतं, तुम्हाला करायचं असेल करा, रिकामी किडे पाडू नका. आलं का लक्षामध्ये? धर्म फार मोठा विषय आहे. महिला वर्ग तुम्ही सगळ्या माझ्या माई बहिणी आहात. एकही शब्द तुम्हाला वाकडा तिरपा बोलणार नाही, कारण ते आमच्या आईचे संस्कार नाही. कोणाचा मान नाही, कोणाचा अपमान नाही. सुरुवातीला फक्त जेवढ्या सूचना असतात तेवढ्या मी देण्याचा प्रयत्न करतो. ज्यांना खरंच ऐकायचं होतं त्या महिला पुढे येऊन गेल्या. तुमचं परमात्मा कल्याण करून 1500 ते 2500 हो तुमचे. हे बघा कसं पटते तुम्हाला बरोबर. नफा असला म्हणजे हसू आलाच पाहिजे, आहे की नाही? महिला वर्ग आता मी तुमच्याशी बोलणार, तुम्ही माझ्याशी बोलायचं. मला असं स्टेजवर उभारून कीर्तन करायची सवय नाही. मी आता खाली उभारून कीर्तन करणारा माणूस आहे. महिला वर्ग खरं खरं सांगा, आपल्याला धर्म कळालेला आहे का? असा जर कोणी प्रश्न विचारला तर उत्तर देणं कठीण होत असतं. धर्म म्हणजे काय महाराज? कीर्तनाला जाणं का? नाही. पंढरीची वारी करणं का? नाही. मंदिरात जाऊन हनुमान चालीसा म्हणायची का? नाही. जय श्रीराम म्हणत अयोध्येला जायचे का? नाही. मग धर्म म्हणजे काय? तर कृष्ण परमात्मा अर्जुनाला श्रीमद भगवत गीतेमध्ये सांगतो की हे अर्जुना, आपल्या वाटेला आलेलं कर्म इमानदारीने करणं हा सर्वात मोठा धर्म आहे. सर्वात मोठा धर्म आहे. आपलं काम इमानदारीने करायचं. मग भले तुम्ही मंदिरात येऊ नका. आता तुम्ही कीर्तनाला आलेले आहात का नाही? खरं खरं सांगा महिला वर्ग, एखाद्या बाईची चप्पल जर चोरी गेली, ती बाई गुपचूप घरी जाईल का? ज्या बाईने 1.5 तास कीर्तनात ऐकलं की सगळं माया मोह आहे आणि त्या बाईचा जीव जर चपलीमध्ये अडकत असेल, खरंच तिने कीर्तन मनाने ऐकलं का? नाही. काय हुशार आहे तुम्ही, इमानदार आहे, मला आवडलं तुमचं बरं का. हा धर्म फार सोज्वळ आहे, फार स्वाभिमानी आहे. स्वामी विवेकानंद पूर्वीच्या त्यांच्या आयुष्यामध्ये देव मानत नव्हते, म्हणजे मूर्तीपूजा त्यांना मान्य नव्हती. आत्मसाक्षात्कार झाला, परमहंसांकडे गेले, डोक्यावर हात ठेवला आणि कालिका मातेचा साक्षात्कार झाला. एवढा साक्षात्कार झाला का भगवे कपडे घालून श्रीमद भगवद्गीता हातात घेऊन ज्या अमेरिकेने जगावर राज्य करावं त्या अमेरिकेच्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये माझ्या विवेकानंदांनी हिंदू धर्माची महागाथा सांगावी. का सांगावी? ऐकून माहिती का तुम्हाला? ऐकून एक तर हो म्हणा, एक तर नाही म्हणा, बदल सारखे बसू नका. मी सांगलं ना तुम्ही माझे, मी तुमचा, मी खाली होऊ का? कीर्तनकार जाऊ द्या तिकडे, तुम्ही कीर्तनकाराचं ऐकणार नाही. मी इकडे फोकस का बरं कमी करतो? आमचे हे जे पुरुष मंडळी आहे ना, हे देव कमी करतात पण लवाऱ्या बी कमी करतात. तुमच्यावर मला इतका बी भरोसा नाही. भरोसा कशासाठी नाही त्याची उदाहरणं मी तुम्हाला कीर्तनात पुढे देईल. जसं जसं कीर्तन पुढे जाईल, पहिला गेअर, दुसरा गेअर, तशी पिकअप आपली गाडी घेणार आहे. आणि नेमकं पिकअप मध्ये गाडी आली का मग मी तुमची रजा घेणार आहे, कारण माझ्या एकटी घरी आहे. त्याच्यामुळे मला लवकर बोलवलेलं ते जावं लागेल. खरं खरं सांगा महिला वर्ग, काय विचारतो तुम्ही? आयफोन बरोबर लक्षात आलं. आयफोन घेण्यासाठी आपण लाईन मध्ये उभे राहतो आणि त्याच आयफोनच्या कंपनीची मालकीन कुंभमेळ्यामध्ये गंगेची आंघोळ करायला लाईन मध्ये उभी आहे. इतकं अध्यात्म श्रेष्ठ आहे. आलं का लक्षात? आयफोन फक्त फोन आहे. त्या कंपनीची मालकीन जर कुंभमेळ्यात येऊन संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त करत असेल, एक दिवस तुमचं शरीर थकणार आहे.
एक दिवस तुमचे अवयव निकामी होणार आहे, एक दिवस तुमच्या शरीरामध्ये रोग जाणार आहे. आज तुम्हाला सॅल्यूट करणारी लोक तुमची निंदा करणार आहे. एक वेळा तुम्हाला कोपऱ्यात टाकलं का ही गण गोत्र मित्र परिवार नातेवाईक पुढारी हा मांडणारा समाज एक वेळा भेटायला येईल. डबल तुमच्याकडे कोणाचं लक्ष राहणार नाही. हे वास्तव या कलियुगाचे ध्यानात ठेवलं. आज जर मी कीर्तनाला आलो नसतो दुसरे महाराज आले असते. आज जर समजा विनेकराची तब्येत बिघडली असती तर विने दुसऱ्याने घेतला असता. आज जर समजा मृदंगाचार्यांची तब्येत बिघडली असती कोणी दुसऱ्याने मृदंग वाजवलं असतं. मी गेलो नाही म्हणजे होणार नाही हे डोक्यातून पहिले काढा. हे काढा पहिले डोक्यातून. काही बाया म्हणता मी कधी गावाला गेली आमच्या अख्खी गल्ली अशी सुमसाम होते, सुमसामने होते मग आमची गल्लीला शांती होते. बरी गेली येऊ नको 8-10 दिवस. महाराज मी कधी गावाला गेलो ना आमच्या कॉलनीमध्ये एकही मिटिंग होत नाही. तू फक्त मर तुझ्या तेरव्याची मिटिंग घेतील लोक काय करायचं ते. जेव्हा तुम्ही नव्हते तेव्हाही ब्रह्मांड होतं, तुम्ही आहे तेव्हाही ब्रह्मांड आहे आणि तुम्ही मेल्यावर सुद्धा ब्रह्मांड राहणार आहे. कवडीचा फरक होणार पडणार नाही हे डोक्यात पहिले घाला आणि मग परमार्थ करा. गर्दीला महत्व नाही मावले. परमार्थ करत असताना आपल्या बुद्धीमध्ये प्रकाश पडला पाहिजे की देवाने कशासाठी पाठवलं. कोण सब त्याला कशी छाती फुगून जातात. छाती ठोकायचा रावण. 80,000 बायका 1 लाख मुलं 1.25 लाख नातू 1.25 लाख पंतू 7 कोटी घरं शुद्ध सोन्याचे. पण ज्या दिवशी मेला ना रावण तोंडात टाकायला सोन्याचा दाना नव्हता. डोळ्यात पाणी आलं. मंदोदरीने मंगळसूत्र तोडून त्याच्या तोंडात मुली टाकला. एवढा रावण कवडी घेऊन गेला नाही. तुमचे 2-4 फॉर्च्युनर आणि 1-2 बायका कुठे घेऊन जाणार. लोक आम्हाला मानता काय मानत मिळत नाही हे डोक्यातून काढून टाकता. एक वेळा तुमचं पद गेलं तीच लोक तुम्हाला काल बाह्य करणार हे वास्तव आहे. अरे तुमचा सोडा कीर्तन झाल्यानंतर मी खाली आलो मला रस्ता देत नाही लोक. तुमच्या काही घेऊन बसले तुम्ही. जोपर्यंत तुम्ही कीर्तनात बोलतोय तोपर्यंत वा काय छान बोलताय मला 1 नंबर बरं का असं तुम्ही म्हणणार. कीर्तन झालं जाऊ द्या धंदा त्यांचा घरी चाला हेच तुम्ही म्हणणार. दुसरं काय म्हणणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवता पोरांनो येत्या काळामध्ये ते राम मंदिर बनलं होतं ना. आता राम मंदिर बनल्याच्या नंतर एका मौलानाला प्रश्न विचारला होता पत्रकाराने की मौलाना जी ये मंदिर बन गया आपको क्या लगता है. काय उत्तर दिलं त्या मौलानाने. चाहे उतना बड़ा मंदिर बना लो एक ही फिर से मंदिर गिराएंगे फिर से मस्जिद बनाएंगे बोलून गेला. कारण माहिती आहे हे झोपले हे काही करू शकत नाही काहीच नाही करू शकत. हे सांगताना जात सांगता काय सांगताय. मी मराठा आहे मी माडी आहे मी तेली आहे सांगताना जीभेला आगे पडले पाहिजे. जात सांगताना सिर के ऊपर छातीने होती और धर्म के ऊपर जातीने होती. हिंदू सांगितलं का मग पुढे धर्माचं रक्षण बोललो आपण. आता लोक नाही हे डोक्यातून काढून टाकलं. आणि राम मंदिर बनल्याच्या नंतर सुद्धा हे बाकीच्यांना काही आणलं नव्हतं. आमचे लोक म्हणायचे कोणाचं पोट भरणार तू फक्त त्या घेऊन बाई तुझ्या 7 पिढ्यांचं पोट भरणार भुकू नको तू भुकू नको. 492 वर्ष रामचंद्र परमात्मा त्या तंबूमध्ये होते कोणाच्या डोळ्यात पाणी आलं नव्हतं. कितीतरी हजार माझे तरुण त्या मंदिर बांधण्यासाठी शहीद झाले. कितीतरी बाया विधवा झाल्या आणि ते रक्ताचं बलिदान मग कोणीतरी येतो कोणीतरी मंदिराचा पुढाकार घेतो आणि समस्त भारतातून गोरगरिबांचा पैसा जमा करून ते मंदिर बांधलं जातं. कोणाच्या बापाचं नाही ते मंदिर. हे सांगितलं जातं हे केलं जातं. आणि मंदिर बांधत असताना जर तुमच्या पोटात दुखले असतील ना तुम्ही स्वतःचा रक्त चेक करा. साला खरं बोलतोय का आपण. एक बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य आहे. मरता मरता शेवटच्या भाषणात ते बोलून गेले. बोलू का कॅमेरेमन बोलू पक्का ना. हिजड़े वो नहीं होते जो तालियां बजाते हैं. काय म्हणतात बाळासाहेब ठाकरे. हिजड़े वो नहीं होते जो तालियां बजाते हैं हिजड़े वो होते हैं जो हिंदू होके हिंदुत्व का विरोध करते. ते खरे आपल्याला कीड आहे. हे नकोय आपल्याला हे बिलकुल नकोय. सर्व धर्म समभाव तुझ्या घरात घालतो सर्व सर्व आम्हाला नकोय ते. त्यांना काय लागू पडत त्या म्हणत का बरं. आणि आता तुम्हाला असं वाटत असेल बा फक्त बोलतोय मी माझ्या वंशाला शेवटचा दिवा आहे. माझ्यावरती पहिले 4 वेळा हल्ले झाले अजून बी होऊ शकता. मी मेलो मी माझ्या बाईला बी सांगितलं आईला बी सांगितलं मेलो रडायचं नाही धर्मासाठी गेला म्हणून सोडून द्यायचं. आणि एवढं तट बोलायचं एकच कारण आहे जीव धोक्यात घालून मी एकटा फिरतो. मी कधी सोबत आणत नाही कोणाला कारण मला माहिती माझ्याबरोबर दुसऱ्याचा जीव जायला नको. आणि जर मी माझा जीव धोक्यात घालत असेल मग तुम्हाला ऐकावं लागेल. आणि मी जर पैशासाठी फिरत असेल मी बोललो नसतो तुम्हाला ऐकायची काही गरज नव्हती. आलं का लक्षामध्ये. ही मुलं आली होती भगव्या टोप्या घालून मला आनंद झाला. परमार्थ करत असताना 2 गोष्टी फार प्रखरतेने आपल्या लक्षामध्ये आल्या पाहिजे की आम्ही ज्याच्यासाठी जन्माला आलोय 22 तास संसार करा 22 तास रेटून करा पैसा कमवा धन दौलत कमवा मस्तपैकी
मस्तपैकी बायको करा, मस्तपैकी मुलं जन्माला घाला, प्रेस्टेज कमवा, पण 2 तास कमीत कमी 2 तास तुम्ही धर्माला दिले पाहिजे. कसा जगेल धर्म? मंदिर बांधणं महत्वाचं नाही, मंदिर टिकवणारी पिढी जन्माला घालणं ही काळाची गरज आहे. अजून बी डोक्यात येत नाही काय चाललंय काय माहिती. ठीक आहे, मग धर्म तोरणाकडे असं तुम्ही का म्हणता? याच्यासाठी आम्ही म्हणतो की ज्याच्यासाठी देवाने नरदेह दिला ते काम आपण करायला तयार नाही. मी प्रत्येक कीर्तनात सांगतो, मरेपर्यंत सांगत राहणार आहे, मला ते आवडतं. खरं खरं सांगा पोरांनो, आवाज येतो बाळा माझा. 5 कोटीचा बंगला बांधला एखाद्या बिल्डरने. किती? 5 कोटीच्या बंगल्याचा मालक आज उद्या परवा 2 4 5 10 वर्षाने मरणार का नाही मरणार? आणि तो मेल्यावर त्याला कुठं जाणणार? आणि बंगला किती कोटीचा आहे त्याचा? 5 कोटीच्या बंगल्याच्या मालकाला कुठं जाळलं? स्मशानभूमीमध्ये. आणि राख केवढी झाली आणि कुठं टाकली? आणि मग काय सांगत होतो लोकांना? काही लोक मुद्दाम मला सांगता एकदा आमच्या घराला पाय लावा. का बरं पाय लावा माहितीये का? आज शिरावर भेटावं म्हणून नाही, आम्ही किती छान फर्निचर केले जरा तुम्ही बघा. आम्हाला काय करायचं? आम्ही तो सदैव सोडते. आम्हाला तुमची संपत्ती दाखवू नका. साधूला आपलं सांगायचं नसतं, साधूजवळ गेल्याच्या नंतर काय मी उद्धार पावेन असं विचारायचं असतं. पण आपलं सुद्धा जेव्हा आपण साधूला सांगायला लागतो तेव्हा समजून घ्यावं की आपल्या अहंकाराचा घडा पडलेला आहे. इथं बसलेल्यांपैकी एखादा व्यक्ती मुकेश अंबानी एवढा श्रीमंत असेल का? मुकेश अंबानीच्या पोराचं लग्न होतं पोरांनो अनंत अंबानीचं. 5,000 कोटी रुपये खर्च केले, पण अनंत अंबानीला असा रोग झालेला आहे का त्या रोगावर जगात इलाज नाही. तुम्ही 5,000 कोटी रुपये खर्च करून त्याचं लग्न लावू शकता, पण 5 मिनिटाचं निरोगी शरीर तुम्ही त्याला देऊ शकत नाही. ही लायकी तुमची देवाच्या पुढे. हे काय तुमची? 2020 ला न दिसणारा जीवाला कोरोना दिसणारा जीव घेऊन गेला. कोट्यावधी लोक मेले का नाही मेले? 5-5 कोटीच्या घरांना कुलपा लावले. देवाने वारसदार ठेवले नाही. देवाचं स्पष्ट म्हणणं होतं जर मी जन्माला घालू शकतो तर मी उचलूही शकतो. मी कोणाच्या बापाचा ऐकणार नाही. तुम्ही असाल श्रीमंत, असाल पदवान, असाल तुमच्याकडे काय नको ते, पण एक गोष्ट लक्षात ठेवता, एकदा कर्म चुकलं मग तुम्हाला देव मातीत घालणार. मग तुम्ही कोणी देसा? स्वामी विवेकानंदांना वीर्य कॅन्सर झाला होता आणि त्यांच्या गुरूंना गळ्याचा कॅन्सर झाला होता. काही लोक म्हणतात एवढा परमार्थ केला आणि देव आडवा आला नाही. कारण तू किती आडवा चालला होता हे देवाला माहिती. हे देवाला माहिती आहे. आता उठावं लागणार. मंदिरातल्या देवाला 1 मिनिट घाबरायचं नाही, तो माफ करेल, पण तुमच्या पोटातला देव माफ करणार नाही. ध्यानात ठेवता. कीर्तन ऐकल्यावर बी जर तुम्ही खोट्या बोलल्या, कीर्तन ऐकल्यावर बी जर तुम्ही निंदा केली आणि कीर्तन ऐकल्यावर बी जर तुम्ही याच्या त्याच्या पोरीला पाप लावलं, मी सांगतो साधूचे शब्द तुम्ही नरकात जाणार. आजपासून शपथ घ्यायची, कीर्तन ऐकतो ना खोटं बोलायचं नाही, निंदा करायची नाही. एखाद्याचं पाप डोळ्यानं बघितलं शांत बसायचं. का? त्याचं पाप त्याला दंड देणारा परमात्मा आहे. आज की हुई निंदा कल आपकी नींद हराम कर सकती है. आपल्याला कोणाला नाव ठेवायचा एवढा सुद्धा अधिकार नाही, कारण आपण तेवढ्या लायकीचे नाही. आपण आपला उद्धार करण्यासाठी मार्ग शोधला पाहिजे. एखादी मुलगी जर सासरी गेली किंवा माहेरी गेली तर गल्लीतल्या बाया त्या सासूला परत परत विचारणार, अजून 4 दिवस झाले तुझी सून आली नाही, तुला काय करायचंय? तू काय करायचंय? तुझ्या घरात बघ ना काय चाललंय. आणि अशा निंदा करणाऱ्या महिलांची 4 कस दूर राहायचं. कारण जी बाई तुमच्या तोंडावर तिची निंदा करते तीच बाई तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करणार करणार करणार. अजूनही धर्म कळालेला नाही. 4 बाया बसलेल्या असताना अशा गोड गोड बोलणार, सकू सारखी बाई नाही, सकू सारखी बाई नाही. आणि सकू उठून गेली उज्जीशी आली शेवटी. आमच्या 10 माणसं बसलेल्या असू द्या, तोंडावर शिव्या घालतील, पण जर आप्पा साहेब उठून गेले ना 9 जण म्हणतील आप्पा सारखा माणूस नाही बरं का. हे आमच्या माणसांमध्ये तुमच्यामध्ये बदल आहे, तुम्हाला तो मान्य करावा लागेल. धर्म फार विचित्र विषय बरं का, तो कळला पाहिजे. पोरांनो, 5 कोटीच्या बंगल्याच्या मालकाला कुठं आणलं? स्मशानामध्ये. आणि मग कबीर महाराजांना आठवण आणि त्या माणसाचे काय गोड वर्णन केले. लक्ष देऊन ऐकलं बरं का. अरे अपने खातिर महल बनाया, अपने खातिर महल बनाया, और तो खुद ही जाकर जंगल सोया. हड्डी जले जैसे झाड़ की मूली, बाल जले जैसे घास के पोली. कहत कबीरा सुन भई गुनिया, आँख मुए पीछे डूब गई दुनिया.
35 लाख रुपये होते पोरांना त्याच्या अकाउंटला. किती लाख होते? आणि मेल्यावर ते किती चिकटवता? 1 रुपया. वा, 35 लाख रुपये अकाउंटला आणि इथे किती? ते बी जाऊ द्या. 2.5 लाखाचं सोलर सिस्टीम लावली म्हणे आणि 30,000चा नळ बसवला बाथरूम मध्ये गरम पाण्याचा. माणूस मेला. त्याच्या प्रेताला आंघोळ घालण्यासाठी पाणी कुठं तपवता तुम्ही? हा, कुठं? चुल्यावर ना. आणि गिजर किती लाखाचं आहे? ए मन मुसाफिर, ए मन मुसाफिर, निकलना पड़ेगा काया कोठी खाली करना पड़ेगा. पोराव, तुम्ही लक्ष देऊ नाही का? 5 पोर याच्या कीर्तन डोक्यात गेलं, कीर्तन सक्सेस झालं आपलं. मग तो माणूस मेला, त्याला किरडीवर बांधला, किरडी उचलली, ज्यांनी खांदा दिला ते म्हणे जड आहे, म्हणजे त्यांची भीती तर जीवार आली. पण नाही इलाज आहे आता. काय त्यांचा? मग आता ती स्मशानभूमीपर्यंत जात 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 तिथं प्रेत गेलं. प्रेताला खाली उतरवलं, लाकडं, लाकडावर प्रेत, प्रेतावर लाकडं, चेटत नव्हते तर टायर टाकलं, टायर शिलगत नव्हतं पेट्रोल टाकलं, पण शिलगावा. बरोबर आहे, शिलगवलं त्याला. 5 मिनिटाच्या नंतर अग्नीवर गेला, 7 मिनिटांनी अग्नी खाली आला. माझ्यासारखा बोलका पोपट तिथं एक असतो स्मशानामध्ये, बरं का, लक्ष देऊन ऐकला. आणि मग मी ते वाचून दाखवलं. हरिभक्ती परायण अमुक अमुक यांना सकाळी 7:30 वाजेला दुःखद घटना झाली. बरोबर. सर्व पाहुणे मंडळींना सूचित करण्यात येते की कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये. ज्यांचा उपवास असेल त्यांच्यासाठी स्वतंत्र फराळाची व्यवस्था करण्यात आलेली. मरणारा, रडणारे आणि जे ठेवायला आले ते हेच वास्तव आहे आणि हेच खरं आहे. तुम्ही मेल्यावर 3 दिवसात तुमचं घर नॉर्मल होणार आहे. आलं का लक्षात? आणि मी गेल्याच्या नंतर जर यांना फरकच पडणार नसेल, मग मी जिवंतपणे देव केला पाहिजे का नाही केला पाहिजे? जी लोक मातीत घालणार आहे त्यांच्या मागे पुढे मी फिरतोय, आणि मातीत गेल्यावर जो मुक्ती देणार आहे त्याच्या कथेच्या मंडपात जायला माझा रेकामपण नाही. वा रे दुनिया, हा काय धर्म आहे? हा काय धर्म? मग काही लोक म्हणतात आमच्या मनात देव आहे. काय म्हणतात ते? आणि जर तुमच्या मनात देव आहे, मग लफडे करताना तुमच्या मनातला देव झोपलेला असतो का? हा, काही लोक तर इतके बहादर आहे. आता काही असे बेडरूम मध्ये झोपलेले असतील खिडकी उघडी करून. आमच्या बेडरूम मध्ये ना महाराज भोंग्यांचा असा स्पष्ट आवाज येतो. तू फक्त काल्याच्या दिवशी भंडाऱ्यात दिसू नको, तुला ताटबी ते पाठवणार आहे. अरे कीर्तन ऐकायचं नसतं, कीर्तन श्रवण करायचं असतं. ते काही म्हणते ना ऐकण्यामध्ये श्रवणामध्ये काय अंतर आहे? ऐकण्याची क्रिया कानाने, श्रवणाची क्रिया मनाने, वक्ता डोळ्याने दिसल्याशिवाय श्रवण होत नाही. हे झोपून ऐकणारे ते बी येते थोड्या टायमाला कीर्तनात तंबाखू तोडत. 1 नंबर उपक्रम आहे तुमचा, मला आनंद झाला. हे तुमचं पहिलं वर्ष आहे, पण हा सप्ताह बंद करता नका. काही मदत लागली तर गोपाल मधून घे जा, नाही तर इथे वाळवडीला कमवून ठेव दे सांग ना. तुम्ही नाव म्हटलं म्हणजे झालं. वा 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 वा, मी त्यांना समर्पित आहे. अशी मंडळी कमी भेटते बरं का. आणि मार्गदर्शक चांगला असताना की ऍक्सिडेंट होत नाही. आज जळगाव जिल्ह्यामध्ये एक ऍक्सिडेंट झाला, बघितला का तुम्ही? बघितला का? रेल्वेला आग लागली असं अफवा निघाली पुष्पक एक्सप्रेस मध्ये, आणि लोक बाहेर उतरले तर कर्नाटक एक्सप्रेसने 50 लोकांना कापून टाकलं. काय घेऊन आले, काय घेऊन चालले तुम्ही? काहींचं पुढचं स्टेशन होतं उतरायचं, पण उतरले नाही. देव बरोबर उतरवून घेतो, तुमचं देव ऐकणार नाही. आणि म्हणून काही गोष्टीला तुम्ही परतंत्र आहात, म्हणून स्वातंत्र्याचं जीवन जगत असताना माझ्या रामाला विसरू नका. तुम्ही रामाला विसरले हरकत नाही, पण ज्या दिवशी माझा राम तुम्हाला विसरला त्या दिवशी तुमच्या घरात गर्दी जमल्याशिवाय राहणार नाही. या साधूचं वाक्य मरेपर्यंत विसरू नका. म्हणून अजूनही तुम्हाला संशयापद धर्म कळालेला नाही असं महाराजांना अनुभूती झाली, आणि मग निवांत विवरण केलं अभंगाचं प्रथम चरण. हो धर्म कोण धर्म
पहिला भाग कीर्तनाचा झाला. काही लोक कीर्तनाला असे आलेले असतात ना, ते नॉलेज तपासतात. काय तपासतात? भले त्यांना नॉलेज असो का नसो, पण ते तपासतात. खरा विद्वान विद्वत्तेवर बोलत नाही, पण ज्यांचं कोणीच ऐकत नाही ते म्हणतात महाराज अभंगावर बोलले नाही. काय म्हणतात ते? महाराज अभंगावर बोलले. हा अभंगावर रोज बोलतो, अभ्यास झाला त्याचा. सूचना द्यायला आल्याच्या नंतर जो हार टाकायला येतो, कीर्तन अशाने बोलला जाईल 10 मिनिटांमध्ये अजून, की जो हार टाकायला येईल ना त्याचे पाय बघ जातो. मी असा लट करतो माणूस. बुक्का लावायला आला तर बुक्का लावताना डोळ्यात बोट गेलं. 3 घंटे मला सुधारलं नाही, मी बोललो काही. इथं फक्त टिक्का लावणाऱ्याचे जर तर होते तर 2 घंटे तुम्हाला घेऊन बसणे काय सोपं आहे? काय रे आता खरं खरं सांगा, धर्म तोरण कळलाय का? एका मिनिटामध्ये रामचंद्र परमात्म्यांचं मंदिर या तारखेला काल मस्तपैकी जे पूजा वगैरे झाली होती त्याच्यावर मी फार बवाल वगैरे झाला होता. पोरांनो, तुम्ही 6 पोरं पुढे बसलेले, 6 पैकी कधी 3 पोरांनी जर आज मला ऐकलं ना पोरांनो, स्वामी विवेकानंद म्हणायचे की मला 100 नचिकेत द्या, मी जग बदलून टाकेल. आपल्या लोकांनी तेव्हा 100 नचिकेत दिले नाही, आज तरी दिले पाहिजे, कारण येता काळ फार भयावह आहे. आपल्या आज तृणामध्ये साप शिरलेला आहे आणि जे झोपलेले त्यांना या गोष्टीचा सुगावा नाहीये, पण आपल्याला जर डोळ्याने साप घुसताना दिसत असेल तर आपण त्यांना जागवलं पाहिजे. जागले तर वाचतील आणि झोपलेले राहिले तर मग काय होईल? हे काही बोलायची जागा कीर्तनात. पोरांनो, रावणाच्या मरणाचं मूळ कारण कोण आहे बाळकांनो? अहंकार. आता या मुलाच्या मुखातून जो शब्द निघाला बाहेर, त्याच्यातून याची बुद्धिमत्ता लक्षामध्ये येते की याचं विकेंद्रीकरण किती छान पद्धतीने आहे. उत्तर अतिशय चांगलं आहे. उत्तर कसं आहे? चांगलं आहे. आज कमीत कमी योग्य उत्तर आज कीर्तनातून जर तुला प्राप्त झालं तर संपलं आपलं आजचं कीर्तन, आहे की नाही? फार लोड घ्यायचा नाही. हे तुमचेच आहेत ना? त्यांना फक्त सांगा महाराज कीर्तन झालं चॉकलेट देणारे मला बोलू नका. मी लहान लेकरांना बोलत नाही, चांगले ऐकताना ते लहान. आणि मी वाटतं तेवढा खरा माणूस नाही बरं का. फक्त कधी कधी होतं ते. तुम्ही ठरवून घ्या तुम्हाला काय करणार. तू असं सांगितलं की रावण ज्या कारणाने मेला, आता एक फाउंडेशन तयार झालं बाळा कीर्तनाचं. काय तयार झालं? आता नॉलेजची देवाणघेवाण झाली पाहिजे. कीर्तनामधून जर धर्माचा प्रचार झाला नाही, संतांचा प्रचार झाला नाही, देशाचा प्रचार झाला नाही, तर मग त्यात कीर्तन ऐकायला आणि करायला दोघही गोष्टीला अर्थ शिल्लक राहत नाही. आलं का लक्षामध्ये? मी प्रवास करून आलो, त्यातही चित झालं पाहिजे, आणि तुम्ही वेळात वेळ काढून कीर्तनाला आले, तुमचंही समाधान झालं पाहिजे. उगीच काहीतरी ऐकलं असं डोक्यात येता कामा नाही. पोरांनो, लक्ष देऊन ऐकलं बरं का. आता बाकीच्यांना काही विचारत नाही. रावणाला एक बहीण होती शूर्पणखा नावाची. काय नाव आहे तिचं? शूर्पणखा. शूर्पणखा नाव का पडलं महाराज त्याचं? कारण तिची जी नख होती ना, ही सुपा एवढाने मोठी होती म्हणून शूर्पणखा ती मोठी. आकाश मार्गाने उडत होती. 13 वर्ष 6 महिने वनवासाचे झालेले होते. किष्किंधा कांडाला प्रारंभ झालेला होता आणि त्या उडत जाणाऱ्या शूर्पणखेच्या नजरेत रामचंद्र परमात्म्यांची दृष्टी पडली. रामचंद्रांना बघितलं आणि त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं. काय निर्माण झालं? मग पोरांनो, खरं खरं सांगा, देवावर प्रेम करणं चांगलं का वाईट रे? चांगलं आहे, बरोबर आहे का नाही? मग तिने लगेच तो मेकअप केला. 3500 सौंदर्य ब्युटी पार्लर कल्पनात्मक झाले बरं का. तिने तिचं रूप बदलवलं, रामांजवळ गेली आणि रामांना तिने स्पष्ट सांगितलं, हे वनवासी कोण आहात तुम्ही? जो खानदानी पोरगा असतो तो त्याचं सांगत नाही, त्याच्या बापाचं सांगतो. मी दशरथ नंदन रघुपती राघव राम आहे. राधा सुद्धा म्हटलं
आणि मग तिने सांगितलं तुम्ही खूप छान दिसता हो, इथं काय करताय? सगळे इतिहास सांगितला आणि मग शूर्पणखेने सांगितलं माझी अशी इच्छा आहे वैयक्तिक, तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? कोण बोललं? शूर्पणखा. मग आता देवाने विचार केला की तुझा जो भाव आहे हा खूप चांगला आहे आणि तू जर मला लग्नाला विचारते हे पण ठीक आहे, पण माझं लग्न झालेलं, जर आपली बायको सोडून कोणत्याच बाईला बाई म्हणत नाही तो प्रत्येक माणूस राम आहे. प्रत्येक माणूस जी आपल्या नवऱ्या व्यतिरिक्त कोणाचाच विचार करत नाही ती प्रत्येक बाई सीता माता आहे. जी दुसऱ्याचा नवरा पाहून त्याला प्रपोज करते ती प्रत्येक बाई शूर्पणखा आहे. हे दुसरं रामायण नाही, हेच आहे. आणि पहिले एकच घटक होते, आता या उड्या झाले, निवडल्या जात नाही. जाऊ दे पोरांनो, रामाने सांगितलं की देवी माझं लग्न झालेलं आहे, पण ऐका ना मी तुम्हाला नाराज करणार नाही. माझं लक्ष्मण तिथं बसलेलं आहे, तुम्ही त्याच्याशी लग्न करू शकता. खरं सांगा, लक्ष्मणाचं लग्न झालेलं होतं का कुवारा होता लक्ष्मण? अबे लग्न व्हायला होतं का कुवारा? तुम्हाला बोलवलं नाही होतं का? म्हणून माहिती तुम्हाला. लक्ष्मणाचं लग्न झालेलं आहे पोरांनो. लक्ष्मण देवाच्या पत्नीचं नाव आहे उर्मिला माता. काय नाव आहे? हे देवाणघेवाण झाली पाहिजे तर आपला खर्च करून मतलब बरं का, लक्ष देऊन ऐका. आता मग तिने बघितलं लक्ष्मणाकडे, म्हणे हा पण खूप छान आहे. ती लगेच लक्ष्मणाकडे आली आणि लक्ष्मणाला सांगितलं हे लक्ष्मणजी माझ्याशी लग्न करा. लक्ष्मणजींनी रामांकडे बघितलं. राम म्हणे हा म्हण. काय हा म्हण? 6 महिन्याने घरी जायचे, फारकती होऊन जाईल, पहिलेच पोरी भेटून नाही राहिल्या, मला लग्न करायचं. मग शूर्पणखेने सांगितलं काय कमी आहे माझ्यामध्ये? लक्ष्मणाने सांगितलं तुझ्यात काही कमी नाहीये, पण मी देवाचा दास आहे. मी देवाचा काय आहे? मग दासाशी लग्न करून तू कोण होशील? दासी. मग दासाशी लग्न करून दासी होण्यापेक्षा जगाच्या मालकाशी लग्न कर आणि जगाची मालकीन. ती म्हणे हे एक नंबर पटलं म्हणे आपल्याला. ती परत आली. आता तरी देवाने हो म्हणावं. देव म्हणे मी तुझा स्वीकार केला असता, पण जिला माझ्यावर प्रेम झालं, जिला माझ्याशी लग्न करायचं होतं, पण जिला मी दुसरा दाखवल्याच्या नंतर जी दुसऱ्याकडे जाऊ शकते, मंगलसिंग पाटील, तिच्याशी मला लग्न करायचं. हे तेव्हा नव्हते बरं का, हे आता नाव निघालं तोंडातून बरं का. हे या कंपनीचे मालक आहेत, ते डायरेक्टर. या इकडे बघा, इकडे मी बघण्यासारखा थोडासा काय ना. हे लाईट एक नंबर लावल्यामुळे दादा तो याच्यात काय माणूस गोरा दिसतो. मी तसा गोराच आहे. माझ्या लग्नात होते असे, मला खूप आनंद होतो. तुम्ही काय असं पण तो झालाय ना, माणूस गोड आहे बरं का. लक्ष नाही का. देवाने सांगितलं मी तुझ्याशी लग्न केलं असतं शूर्पणखे, पण ज्या बाईला ऑप्शन चालतो तिच्याशी मला लग्न करायचं. खरंच सांगा पोरांनो, आताचा कधी राम राहिला असता? आताचा केलं असतं. हे जर जळगावच्या छोट्या छोट्या पोऱ्याला समजते ते काही कीर्तनात सांगायचं गरज. तू खुर्चून पहिले काही झाली बैस त्या टेबलावर बैस. लक्ष नाही, खुर्चीसाठी मेले लोक. जो नीचे बैठते हैं उन्हें गिरने का डर नहीं होता. बरोबर नाही. त्रास आहे तर मी बोलणारा माणूस नाही. तुम्हाला त्रास असेल तुम्ही आत्ता घरी जाऊन खाटाना, मग काहीच म्हणलं नाही. वाटलं तर खाली आपटी करा, मग काहीच म्हणलं नाही. त्रास आहे तर मग काही विषय नाही, ठीक आहे. मग देवाने जेव्हा सांगितलं तू लक्ष्मणाशी लग्न कर, लक्ष्मणाने नाही म्हटलं. मग आता हा बी नाही म्हणतो, तो बी नाही म्हणतो. मग कोणामुळे नाही म्हणतो? तर सीतेमुळे. मग सीतेच्या अंगावरती धावून गेले, नाक आणि कान कापलं, मग तिने काळं फडकं बांधलं. तुम्ही लक्षात घ्या माझा संकेत कोणाकडे काय बांधलं? आली गेली. दादा दादा झोपेतून उठला. क्या हो गया? क्या हो गया? अरे हे बघ माझं नाक आणि कान. अगं मग स्कूटी जरा हळू चालवायची. अरे दादा स्कूटीवर नाही गेली होती, मी रामाला बघायला गेली होती. रामाकडे तू काय गेली? अरे दादा मी हवाई मार्गाने उडत होती आणि मला सुंदर अशी सीता दिसली. मग 80,000 बायका आहे तुला, पण एक सुद्धा सीतेसारखी सुंदर नाही. तिला तुझ्यासाठी आणायला गेली होती. खरं बोलले का खोटं बोलले? याने सीता पाहिली का? पण याने ऐकलं सुंदर म्हणजे सुंदर आहे, याचा काम डागा झाला.
आणि याने सांगितलं टेन्शन घेऊ नको, मरीच मामाला बोलवलं, हरण बनवलं, लगेच गेला. ही सगळीची सगळी घटना तुमच्या लक्षामध्ये आली. खरं खरं सांगा, जर समजा शूर्पणखा रामांकडे गेली नसती, तिचं नाक लक्ष्मणाने कापलं नसतं आणि तिने जर रावणाला सांगितलं नसतं, तर रामाचा आणि रावणाचा संबंध कधीतरी आला असता का? नाही आला असता. मग का केलं हे शूर्पणखेने? कारण शूर्पणखा ही विधवा आहे. ही कोण आहे? हिचा नवरा कोणी मारला? हिचा नवरा मारला रावणाने. आणि ज्या दिवशी ही विधवा झाली त्या दिवशी हिने शपथ घेतली होती, ज्याने मला विधवा केलं मी त्याच्या 80,000 बायका विधवा केल्याशिवाय मरणार नाही. याने म्हणतात लाडकी बहिणी योजना. बहिणच होती ती. ज्या गरीब बाया होत्या त्या हिने घेतली, त्याला धन्यवाद. पण ज्या हिनं चुकीचे गेलंय, भोगणं सुट्टी कोणाच्या बाप्पाले. मी ना माझ्या बाईला बी सांगायचं आगाऊ काम करू नको. ती म्हणे मी घेईन. म्हटलं मग तू थांब, मी बी सांगेन सरकारने. आपल्याला रुपया कोणाचा फुकाचा, गरिबांच्या योजना गरिबांना मिळू देत जा. मग सरकारच्या नावानं आरोड्या मारता तुम्ही. असं करायचं नाही. तुम्ही दुसऱ्याला फसवू शकता, तुम्ही तुमच्या आत्म्याला फसवू शकत. कर्म जेव्हा हिशोबाला घरी येईल ते कोणाचंच ऐकणार नाही. आणि आज जर तुम्ही चुकीचं कर्म करून मी सुखी असाल ना, तर तुमचं कुठेतरी पुण्य जागय. ज्या दिवशी पुण्य संपलं आणि कर्म तुमच्या दारात आलं, मग ते कोणाला सोडत. आता पुढचं पटापट सांगा पोरांना. मग रावणाच्या मरणाचं मूळ कारण कोण ठरलं? शूर्पणखा. टेन्शन घ्यायचं नाही, पुढे ऐका माझा बरं का. मग नेमकं असं काय झालं होतं, तर रावणाचा जीव कामाने भ्रमला होता आणि मग त्याला वर्म कळालं नाही आणि म्हणून तो सीतेच्या नांदी लागला, सीतेला घेऊन आला आणि स्वतःच्या मृत्यूचं कारण बनला अभंगाचं दुसरं जीव. प्रत्येक कीर्तनकाराचा एक विषय असतो. तसा माझ्या कीर्तनाचा एक विषय मुद्दा महत्वाचा असतो. मी कर्मवादी महाराज आहे. मला कर्म करायला चांगलं आवडतं. बाकीच्या गोष्टींना मी फारसं मानत नाही. तुमचं कर्म जर चांगलं असेल, जगाचा बाप तुमचं वाईट करू शकत नाही. हे लिहून देतो तुम्हाला मी. आणि जर कर्म चुकलं मग काय होतं पोरांनो? रामचंद्र यांच्या वडिलांचं नाव काय होतं रे बाळांनो? राजा दशरथ. राजा दशरथ ज्या दिवशी मरण पावले त्या दिवशी रामचंद्र कुठे होते? वनवासात होते. पाणी पाजायला घरी आले का? मांडी द्यायला नाही. रावण कोणाच्या मांडीवर गेला? रामांच्या. म्हणजे तुम्ही विचार केला का? आईराणी बोलू का? हा काय हा म्हटलं ना, चांगलं म्हटलं नाही. जो बायकोनी पै जायले, अहो मांडी देवा जायले आणि सगळा बाप बिन पाणी ना मरी घ्या, पण मांडी भेटली. कोणाचं बोलतोय मी? ज्यांच्या पोटी ब्रह्मांडाचा नायक आला तो राजा दशरथ बिन पाण्याचा गेला. तुम्ही कुठे आहे? सकाळी 4 वाजेला उठणार, लोट्यामध्ये जल घेणार, श्री शिवाय नमस्ते, लोटा टाकला, घरी आली, कुत्रा घरात जात होतो, तोच लोटा मारून फेकला कुत्र्याला. वा का बघ कुत्र्यात येऊ नये. जो सर्व भूतांच्या ठाई
द्वेषाचे नेहमीची कही आप करू नाही चैतन्या जैसा. कालच्या दिवशी आम्ही प्रदीपजी महाराजांना भेटायला गेलो होतो. श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थान तामथरे जिल्हा धुळे. 2-3 महिन्यामध्ये महाराजांची कथा आहे, त्याच्यामुळे ते आमंत्रण द्यायला आम्ही गेलो होतो. मग त्या गर्दीमध्ये गेलो का मग कळतं, मानावं लागेल तुम्हाला. कथेला गेल्याच्या नंतर सुद्धा एक वडापाव लेट भेटला. एक काय बोलली शिंती म्हातारी. अरे अरे, ज्यांना अजून बोलायचीच पवित्रता निर्माण झाली नाही, तुमच्या पाया पडतो, घरी बसा. तुम्ही बोले ना त्यांना नाही बसवू शकत, नाही बसवू शकत तुम्ही. 11 महिने मांसाहार करणारे आमची मंडळी, 1 महिना आमचा श्रावण सोमवार असतो, आम्ही दाणी करत नाही. हे पाहिजे का बोले बाबाला. देवाने तर येणार कदाचित मला मोठं महाराज बनवलं आणि माझ्याकडे नागरिक 10-15 लाख लोक आले, मी त्यांना 4च गोष्टी सांगणार आहे. 4च अजून सांगून देतो, मोठा झाल्यावर तुम्हाला भेटणार नाही. आज ऐकून घ्या. सर्वात मोठं, सर्वात बोले ना हातावर पाणी टाका, 1 नंबर आहे. पण आपल्यामुळे कोणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही, हे मी सांभाळलं पाहिजे, हे मी सांभाळायचं. घरात मायबाप आहे, सासू सासरे, पहिले त्यांचं व्यवस्थित करा. तुमचा नवरा ड्युटीला जात असेल त्याचा डबा बनवा, तुमचे मुलं शाळेत जात असतील त्यांचं टिफिन बनवा, त्यांच्या सगळ्यांना घराच्या बाहेर व्यवस्थित पाठवा. जाताना म्हाताऱ्या लोकांना विचारा, बाबा तुम्हाला काही लागणार आहे का. मग म्हाताऱ्याने काही म्हटलं ना, बेटा तू आरामात जा, मग कथा कीर्तनाला या, मग उद्धार होतो. नवरा दुसऱ्याच्या घरी चाबी ठेवून गेल्यावर 3 दिवस उपाशी राहिला, ही म्हणे 8 वाजता जावं लागतं, जागा भेटत नाही. पागल आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. ज्या भोलेनाथांची कथा तुम्ही ऐकता, ज्या गोपाळ कृष्णाची कथा तुम्ही ऐकता, त्या सती मातेने भोलेनाथांसाठी व्रत केलं होतं, तेव्हा तो भेटला होता. खरं खरं सांगा, आपला ओरिजिनल भोले बाबा कुठे आहे. घरामध्ये ना. आणि तुम्ही पाणी कुठे टाकता, सकाळी कुठे टाकसाल. नुसतं टाका तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या डोक्यावर पाणी, मग संध्याकाळी तो येणार. मेरा मन डोले, आणि मग तो तांडव करणार. जटागटे गलत जलद प्रवाह पावित असंच म्हटलं कारण मी का बाईच्या अंगात आलं. माझा पेशा वकिलीचा असल्यामुळे कायदा बिद्याला मी घाबरत नाही. पहिले मला खूप लोक दाबून मारायचे, आता तुम्ही कसं काय बोलू शकता. तू माझ्या नावाची केस कर, एनओसी घेऊन कोर्टात भेटतो काय भुकतोय. अंगात येतो देव, अंगात येतो. आणि जिच्या अंगात देव आला तिचा नवरा तिला माय म्हणतो. कुठे चाललं नातं. अंगात येतो देव. आमचा सनातन या गोष्टी मानत नाही. 5 मिनिटाचं वारं येऊ शकतं, 8 ते 7वी भाव जागा होऊ शकतो, मला मान्य. 9 दिवस तो तिला माता म्हणतो, ती त्याला बच्चा म्हणते. बच्चा आहे तो. भाई तुम्हाला बच्चा गल्ली मग फिरला. तुमच्या अंगात खंडोबा, तुमच्या अंगात वनीची देवी, तुमच्या अंगात पिरोबा, तुमच्या अंगात मोसोबा. एक नव्या अंग गाड घ्या भावाने झालाय, मंडप झाला होती. आणि काही ते एवढे बेकार आहे. आपले 33 प्रकारचे देव कमी पडले, तिथं जातात ते. बाबा मेरे भाऊ को बच्चानी हो रहा, तो पीर लगीना मरी जाए, तो काय बच्चानी तुमने नवसे कन्या पुत्र होतील, मग काय करणे लागे पती. तुमच्या प्रारब्धात असेल होईल तुम्हाला, नसेल दवाखाना करा, आणि नसेलच मान्य करा, दत्तक घ्या एखाद्या अनाथालयातून, त्याला मायबाप भेटेल. काय नांदे लागले बाबा बुवांच्या तुम्ही. करणी कवटा भानामध्ये कोणतात बाबा बुवा. आमना करले पाहिला द्या पटवू पटवायचे तुम्हाला. तर आमना पाहिजे शेजारात आम्ही तुम्हाला गावात थोडी येतो, आमनाच धरलेला सोडतो आहे की नाही. काही बी कर्म करायचं, घाबरायचं नाही. कर्म स्पष्ट करायचं, जगाच्या बाबाला फळ द्यायचंय तुम्हाला. आणि जर कर्म करत नसाल, मरणच मरण आहे. पोरांनो, सोन्याचं हरण नसतं का नसतं रे. तुम्ही काय घाबरले. आपला अपरिचित सारखं काम आहे, केव्हा चेंज होईल सांगता येत नाही. सांगा, सोन्याचं हरण असतं का नसतं. नसतं, पण सोनेरी रंगाचं असू शकतं. मग जळगावच्या पोरांना कळतं की सोन्याचं हरण नसतं. मग ज्याने जग निर्माण केलं त्या रामांना माहित नव्हतं का सोन्याचं हरण नसतं. पण तरी सोन्याच्या हरणाच्या मागे गेला आणि रावण बायको घेऊन गेला. बायकोचं चिर हरण देवाने रोखलं नाही, कारण कर्म होतं.
16 वर्षाचा अभिमन्यू श्रीमद भागवतात तुम्हाला ऐकायला भेटेल उद्या परवा. 16 वर्षाचा अभिमन्यूला 6 जणांनी कापून मारलं. देवाला माहित होतं आज अभिमन्यू मरणार आहे, पण देवाने वाचवलं. युद्धाच्या शेवटच्या रात्री अश्वत्थामा 5 पांडवांच्या 5 मुलांच्या माना कापत होता. देव बाजूच्याच घरात झोपला होता, देवाने वाचवलं. आपल्या बहिणीचं वस्त्रहरण देवाने परिपूर्णपणे रोखलं. ज्या रामांनी बलीचा जीव घेतला त्याच बलीने कृष्ण जन्मात कृष्णाचा जीव घेतला. देवाला स्वतःचं कर्म चुकवता आलं. देवाची आत्या होती कुंती माता, जंगलात जडून मेली, देवानं वाचवलं. एकच पावना सगळा अर्जुन 1 वर्ष इंद्र दरबारामध्ये टाळी वाजवत ठेवला, पण देवाने वाचवलं. मग देव पाहुण्याला वाचवत नाही, बाच्याला वाचवत नाही, बायकोला नाही, बापाला नाही, आत्याला नाही. मग आपलं कर्म चुकल्यावर देव आपल्याला वाचवेल का? मग हे लक्षात ठेवा. कर्म नीट करा, इमानदारीने आयुष्य घाला, सत्य बोला, कारण आहे त्याला. हे गोड पद म्हणतो, लक्षात नाही का? ओ मन के बैकावे में ना मन रा बुलावे ब्रह्मे डाले. मन के बैकावे में ना मन रा बुलावे ब्रह्मे डाले. इस मन का दिल जागरण बन, इस मन को अपना दास बना ले. झूठी माया झूठी काया, झूठा जग सब ध्यान हटा ले. पल भर के जब संग प्रभु से अपना नाता जोड़ा ले. मन के बैकावे में ना मन राह बुलावे ब्रह्मे डाले, राह बुलावे ब्रह्मे डाले. कोणी किती म्हणू द्या, कोणी किती बी आप्पासाहेब म्हणू द्या, कोणी किती बी काही म्हणू द्या, जो परी चाले धंदा तो वरी बहीण म्हणे दादा दादा. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. जोपर्यंत तुम्ही लोकांच्या कामात पडताय, जोपर्यंत तुम्ही एका फोनवर त्यांच्या मदतीला धावून जाताय, तोपर्यंत लोक तुम्हाला हुजूरगिरी करतील. ज्या दिवशी लक्षात आलं तुमचा अध्याय आटोपला, हीच मंडळी तुमची निंदा केल्याशिवाय राहणार नाही. लोकांच्या बोलचे लागू नका. लोक कधीच कोणाला चांगलं म्हणत नाही. मी कीर्तन करता करता मेलो तरी हे लोक कीर्तन ऐकणार नाही. अपेक्षांचा भंग केला तुम्ही माझ्या. ठीक आहे. मग रावणाचा जीव भरमला, सीतामातेला घेऊन आला आणि मरणाचं कारण पडला. मुख्य सूत्रधार होता शूर्पणखा. ठीक आहे. मग नेमकं असं काय होतं महाराज की माणसाला स्वतःचाच विसर पडून जातो, तर त्याला विषयांचा माज लागलेला असतो. अभंगाचं 3रं चरण. विषयाचा
वा 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 मंगलसिंग पाटील लग्न झालंय का? नाही, आता आहे का? शुभेच्छा तुम्हाला. तुमच्या परमात्मा तुम्हाला ताकद देऊ. दर 3 वर्षांनी तुम्हाला उत्तेजनार्थ धोंडा देण्यात येईल. सांभाळा फक्त. महिला वर्ग आता 5 फार झालं तर मी 15 मिनिटं बोलेल आता. त्याच्यामुळे हे 15 मिनिटं फार महत्वाचे आहेत. असे गंभीर होऊन कीर्तन ऐकत जाऊ नका. मी जरी गंभीर बोलत असतो तरी. पोरांनो, मी प्रत्येक कीर्तनात सांगतो, आणि हा जो किस्सा आहे ना, हा एकदा माणसाने ऐकला का किती मी दडबद्री असू द्या, त्याला असं वाटतं की नाही, कीर्तनच जीवन आहे. हो हो दिदी, बस बाळा झोपून राहा तुम्ही. एवढी मोठी जागा काय करता? बैस 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 रे. ते यांच्याकडे पाहून राहिले की उभे कसे काय राहिले. डॉक्टर व्हायचं असेल मेडिकल कॉलेज आहे, इंजिनियर व्हायचं असेल इंजिनिअरिंग कॉलेज आहे, तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल डीएड बीएड नेट सेट पीएचडी सारखे डिग्री आहे, तुम्हाला वकील व्हायचं असेल लॉ कॉलेज आहे, तुम्हाला जर सायंटिस्ट व्हायचं असेल मोठे मोठे वैज्ञानिकांचे संशोधन केंद्र आहे, पण तुम्हाला माणूस व्हायचं असेल तर फक्त एकच कारखाना, तो म्हणजे माझा वारकरी संप्रदाय. ही मुलं कीर्तनकार होतील नाही होतील, गायक होतील नाही होतील, वादक होतील नाही होतील, पण माणसं होतील. काय होतील? माणसं. पोरांना इन फ्युचर जॉबच्या नांदी लागायचं नाही. ही मानसिकता भारतीयांना बदलवावी लागेल. 2028 पर्यंत 9 कोटी जॉब जाणार आहे. आलं का लक्षामध्ये? आणि आज अमेरिकेच्या एका ओढीमध्ये एक निर्णय असा बी झालेला आहे की ज्यांचं व्यवस्थित अमेरिकेमध्ये नागरिकत्व नाही असे 18,000 भारतीय परत येणारे भारतामध्ये नोकऱ्या गेल्या नोकऱ्या. आणि आजची बातमी आहे. आणि याचं 45,000 तशी आता बाकीची बातमी आहे. आणि 4.5 लाख भारतीय अमेरिकेमध्ये पोट भरायला गेले होते, पण हळूहळू कायदा त्यांना भारतात आणणार. मग ती आल्याच्या नंतर काय करणार? काय करणार? पोरांनो, शिकायचं, लायक बनायचं. काय बनायचं? पण ज्यांनी लायक बनवलं आणि ज्या मातीत आपण लायक झालो त्या मातीला आणि त्या मातेला नालायक समजायचं नाही. आपण मेल्यावर या भूमीत गेलो पाहिजे, एवढं शुद्ध कर्म आपलं पाहिजे. 2 कोटी रुपये खर्च केले महाराज. एमएसचा मुलगा आमचा जपानला, माय मेली तो व्हिडिओ कॉलवर पाणी पाजलं का आग काढी लावता त्या डॉक्टर गेला. माय मेल्यावर पाणी पाजलं, लेकरू घरी नाही. काय करायचं शिक्षणाला? आई म्हणून कोणी आईच हाक मारी, ती हाक येई कानी मत होई शोककारी. नो हेच हाक माते मारी कुणी कुठारी, स्वामी तुम्ही जगाचा आई विना. 48 लाखाची फॉर्च्युनर कॅश घेतली आणि पुढच्या शेतावर कुत्र बसवलं. काय करता फॉर्च्युनरला? माय बसवली स्थित आम्ही आदर केला असता तुमच्या संपत्तीचा. पुढे ऐका पोरांना, कीर्तन म्हणजे कीर्तन संपलं आपलं. काय सांगत होतो मी? किस्सा ऐकायचा ना मग. विषयांचा माझ काही धरून दिला. जर कोणाच्या डोक्यात असेल थोडंफार ते बी पुसा काढून टाकू आपण. आता मला काय परत येणं गोपाल बा, मला यायचं आता काय. सुधाकर पाटील नावाचा एक माणूस कीर्तनात बसलेला होता. तुमच्यापैकी नाही कोणी सुधाकर? रोज उपाधी झाली, ज्याचं नाव घेतो तोच निघतो. नाही ना काका, कोणामध्ये सुधाकर वगैरे नाही ना? आहे का? लगेच चेंज करून नाही भेटून नाहीये ना? अगदी 10 मिनिटाचं कीर्तन बाकी आहे. सुधाकरने कीर्तनातून उठावं, मोबाईल कानाला लावावा, मंडपाच्या बाहेर जाऊन 5 मिनिटं बोलावं, परत येऊन बसावं. 1दा 2दा 3दा कॅपॅसिटी असते कोणाची बी ऐकायची.
मग मी तर आहेच बदनाम. त्याला म्हटलं कीर्तन आवडत नाही का? कीर्तन अतिशय सुंदर कीर्तन असतं महाराज तुमचं. हे शिकलेल्या लोकांची लँग्वेज मी कशी बदलते काय माहिती. आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे का नाही? आई राणी आपण थोडंफार बोललं पाहिजे. मला तुला म्हटलं पाहिजे वांग्याची भाजी आहे नाही इकडे, पण खायचं सगळं समजते. ऐका, 3 वेळा उठायचं कारण काय झालं काका कीर्तनात? अहो महाराज, आमचं घर का नाही कीर्तनाच्या मंडपापासून जरा लांब आहे. मग आणि तुमची मावशी एकटीच घरी आहे. अरे मग तिला आणायचं कीर्तनात? नाही, तिला असे बाबा बुवा वगैरे काही चालत नाही महाराज. काय म्हणतो तो? बाबा बुवा तिला चालत? मग तू घरी थांबायचं? नाही म्हणे, मला पण काही झोप येत नव्हती खास आज. म्हणजे तू आता जपायला नव्हता, टाइमपास आहे कीर्तन. आणि जर समजा उद्या परवा तुमचं काही करता काही झालं, मग रे महाराज तोंड सांभाळून बोलायचं. 80 एकर हायवेचा जमिनी ऊस लावलाय आपण, 4 विहिरी आहेत. तू सांगे कोण गेला ना? आमले आमले आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीचाही वास. आम्ही ज्याचे दास आहे ना त्याची बायको लक्ष्मी आहे. पाय लागते ती आमच्या बापाच्या. आणि तो आम्हाला सांगतो काही शेकरूच आहे. आणि तो चालला गेला तन पण करत. आणि दिवाळीच्या दिवशी सालदार घरी चालला गेला. आणि मग हा मोटरचं बटन दाबायला गेला. ओलाची गाडी होती चार्जिंगची, एवढी मोठी डेअरी, तो चष्मा, एवढं मोठं डोकं, तिच्यात मेंदू पुसार. आम्ही एवढं आज हा गेला, तो गाडी लावली बाजूला. विषयांचा माज काही धरून दिला. मोटरचं बटन दाबायला गेला आणि पॉम्पॉम मध्ये बायकोचा फोन आला. मोटरच्या हिच्यात बटन गेलं, चिटकलं. मेरा मन डोले, केसांवर झाली त्याची. पण नशीब खराब, पुऱ्या गावाचं लाईट चालली गेली. हा फेकला गेला, याने बोलता गेला. तसाच घरी आला रात्री 1:30 वाजता. उघडला दरवाजा, अवदसा होती, बाहेर होती. हा तसा होता त्याचा. असा बी होईना खाली बी होईना. ते म्हणजे एवढ्या रात्री कोण प्रतिज्ञा म्हणतात, ते म्हणजे प्रतिज्ञाने म्हणता गेली. करंट लागला, करंट करंट. मी एवढे तुम्हाला करंट दिले तेव्हा असं झालं नाही. तू गुपचूप घरात बघ. घेतलं घरामध्ये. ऍक्सिडेंटल दवाखाना जळगावमध्ये कोणता म्हणे? ऑर्किड हॉस्पिटल. केलं जमा. 1.5 दिवस ठेवलं, सगळ्या सुया दिल्या, पण हात काही नीट होईना. डॉक्टर म्हणे मुंबईला घेऊन जा. मुंबईला घेऊन गेले. 15 दिवस ट्रीटमेंट चालली. 16व्या दिवशी रिपोर्ट आला, हात कापावा लागेल. आता म्हणा उठा कीर्तनातून. उठेल का आता? आता जेवण उचललं त्याने. हात कापावा लागेल. बायको म्हणे दुसरा पर्याय. डॉक्टर म्हणे 80 लाख खर्च येऊ शकतो. बाई म्हणे हात कापून टाका. 80 लाख खर्च करायची यांची किंमत नाही. आणि मग तो त्याच्याकडे पाहायचा. अरे अरे, हिच्यासाठी कीर्तनातून 3दा उठलो आणि ही म्हणते किंमत नाही. घरी आणलं, हात धुंडा होता. या हाताला पायाला पॅरालिसचा झटका आला. हॉलमध्ये याचा पलंग ठेवला. जागेवर घाण करतो, जागेवर लघवी करतो, जागेवर थुंकतो. त्याचे भांडे वेगळे केले आता बायकोनं. ओळख चांगली होती, कॉलनीमध्ये श्रीमंत माणूस होता म्हणून गण गोत्र मित्र परिवार शेजारी पाजारी पुढारी 1 वेळा यायचे, असे बसायचे. 5 मिनिटात सांगायचे काळजी घ्या आणि लोक उठून जायचे. आणि मग आता बायकोला पाणी मागितलं की बायकोशी वरून पाणी टाकायचे. भांड्याला भांडवी लागू दिलं. जिसके खातिर महल बनाया, जिसके खातिर महल बनाया, वो बीवी दूर से पानी बतावे. जिनका यार भला किया, बहिन बीवी जो रोल साले, यही वक्त पड़ने पर मीठा बोलना बोले. 2.5 लाख रुपयाची बुलेट घेऊन दिली होती मुलाला. 2.5 लाख रुपये. तो कॉलेजमधून येतो, बुलेट लावतो, बापाकडे पाहतो, रुमाला लावतो नाकाला, बेडरूम मध्ये चालला जातो. जिस बेटे का भला किया, वो बेटा नाक को रुमाल लगावे. सब पैसे के भाई रे बंदे,
अपना साथी कोई नहीं, अपने पल्लू में पैसा हो तो सब खुशामत करते हैं, अपने पे जब बखत पड़ेगा कोई साथ न चलते हैं। आणि मग मी घरी गेलो आणि माझ्या आईने सांगितलं तर सुधाकर काकांना बघून म्हणतो तो काय तोप होता, पापी होता म्हणतो तो पापी, म्हणे तो कीर्तनकार आहे, पापी असो पुण्यवान असो आज त्याची परिस्थिती खराब आहे. म्हटला मी शांता माज होता म्हणून त्याने लाच धरली होती, देवाने त्याला फळ दिलंय. पण भावबंदी असल्यामुळे जावं लागतं. गेल्यावर तो म्हणे मनोज तू कीर्तनात खरं बोलत होता रे बाळा, पण जेव्हा शरीर चांगलं होतं, पैसे होते, लोक मागे पुढे फिरत होते, मी ऐकलं नाही बाबा तेव्हा तुझं, पण आज कळतंय मला. आणि मग त्याने ते भजन म्हणायला लावलं मला. एका मिनिटात कीर्तन संपलं. कान झटकून घ्या. क्या लेके आए रे बंदे, क्या लेके जाएगा, 4 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला, मान मेरा कहना नहीं तो पछताएगा, ये मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा, तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा, खाली हाथ आए रे बंदे खाली हाथ जाएगा. 1 लाख पगार आहे माझ्या मुलाला. 1 लाख. बेटा बेटा क्या करता है ये बेटा, तो एक दिन पड़ोसी बन जाएगा. मुलगी बेटी बेटी क्या करता है, अरे ये बेटी तो एक दिन ये जमाई ले जाएगा. आमच्या कॉलनीतले लोक पड़ोसी पड़ोसी क्या करता है, ये पड़ोसी तो एक दिन जला के चला आएगा. संसारात सुख नाही हुशारी घर, कोणाचे गण गोत्र कोणाचे घर, तू म्हणतील पैसा अडका हा इथंच राहील सडका, तू मेल्यावरती फोडतील मातीचा मडका, तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर, तू माग माग म्हणत हे सार नाशिवंत, करोनी 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 पहा विचार. आणि एवढं सांगून मी जर ऐकलं नाही मग हे जरी नाही ऐकलं दुसरं येईल, हे जरी नाही ऐकलं दुसरं येईल, हे जरी ऐकलं परत शेवटी बा पाडवा घरून येईल, परत शेवटी बा तुम्हाला बी नाचवतो आणि यायला बी नाचवतो. मला फक्त 5 मिनिटं द्या. इकडे बरोबर इकडे कसं दिसते लेकरू आहे की नाही. त्याची माय बी धन्य आहे, त्याचा बाप बी धन्य आहे की ते लेकरू डिएल आहे. हे पा हे पाडतील ते खाली बसेल आहे. लहान आहे का त्याचं लग्न करचे नको
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा पाच मिनिटं त्याच्यानंतर तुम्हाला सर्वांना उभं करतो आणि एक तोडगा सांगतो. हे आवडतो ना तुम्हाला? इथं बसलेल्या आता यांना आवडून घे. ज्यांचे बी मुलं असतील त्यांनी घेऊन घ्या. त्यांना ज्यांचे बी त्यांनी घेऊन घ्या लवकर. कीर्तनाला त्यांना आणत जा. थोडं फक्त घेऊन बसा. आता 5 मिनिटं गंभीर विषय आहे. आग लागू शकते. गाडी तयार ठेवा माझी. आमची मंडळी म्हणते मनोज महाराज तुमच्यासोबत फिरणं म्हणजे मार खाणं आहे. मार खाणार आहे का आपण? ते कुठे वापरणं पडत नाही. ते जेव्हा टाइमाला तेव्हा वापरू ते. ऐका, जेवढे बी तरुण मुलं आहेत आणि जेवढ्या बी तरुण पोरी आहे, मला पागल म्हणा, मॅड म्हणा, मूर्ख म्हणा, पण आय एम मॅड मॅड हिंदू हे वाक्य बाळासाहेब ठाकरेंचं हृदयात आहे माझ्या. बोलतो म्हणून बोलत नाही बरं का. 12,500 पोरं तालमीत आहेत. आमच्या 2200 पोरी माडकरी आहेत. इथं बसलेल्या तमाम हिंदूंच्या मुलींनी कानाचे पडदे उघडून हे शेष कानामध्ये घेण्याचा प्रयत्न करा. आणि जेवढी बी तरुण पोरांनो, तुम्हाला आता ऍक्टिव्ह मोडवर यावं लागेल. काय काय घटना होत आहे सांगायची काही गरज नाही. कदाचित हे तुम्हाला वाईट वाटू शकतं, म्हाताऱ्या लोकांना पटणार नाही आणि मला म्हाताऱ्यांना समजवायचं बी नाही. कारण त्यांचं गेलं ते आता, त्यांनी भोगलं ते मरून जातील आता थोड्या दिवसात. आम्हाला येणारा काळ सुरक्षित करायचा आहे. असं एका कीर्तनकाराने बोलल्यावर होईल का? मग बोलायचंच नाही का? सगळ्या पोरी लक्ष देऊन ऐकता बाळांना बरं का. पोरी दिसत नाही आहेत का? या 2-3 पोरी इकडे सरका बरं तुम्ही बाळा. इकडे नाही, तुम्ही तिथंच थांबा. तुम्ही सरका पोरी इकडे सरका. इकडे सरक सरक सरक. या 5 पोरी 5 पोरं बद्दल या. आता मी जे सांगतोय ना, टीका नाही, टिप्पणी नाही, काहीच नाही. फक्त आपल्याला ते करायचंय आणि करावंच लागेल. महाराष्ट्रात 2% कीर्तनकार हे विषय मांडता. बाकीचे म्हणता आपल्याला काही घेणं आहे. मग का मरतू? कोणी बोलणार नाही बरं का. लक्ष देणं आहे का पोरींना? तुम्ही जन्माला आल्या होत्या ना, तेव्हा तुमच्या बापाने गावभर पेढे वाटून काय सांगितलं होतं माहितीये का? माझ्या घरी लक्ष्मी आली म्हणे. काय म्हणे? माझ्या घरी कोण आली? तुम्ही जन्माला आल्याच्या नंतर तुमच्या बापाने असं म्हटलं होतं, लक्ष्मी पेटी आली
आता खर्च जरा वाचून करावा लागेल, तिच्या लग्नाला कामात पडेल. हे स्वप्न कोणाचं आहे? तुमच्या वडिलांचं. तुम्हाला शाळेत घालत असताना पैसे कोण भरतं? तुमचे वडील. तुम्हाला कपडे लत्ते कोण घेऊन देतं? वडील. शाळेचा सगळा खर्च करणारे वडील, तुमचे सगळे हट्ट पुरवणारे तुमचे वडील, तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य करणारे तुमचे वडील. असं एक दिवस काय होतं पोरींनो, की त्या बापाचं प्रेम कमी होतं आणि दुसऱ्याच्या गाडीवर बसायची आपल्या मनात दुर्बुद्धी सुचते. तो धर्माचा असेल, जातीचा असेल, लायक असेल, आय सपोर्ट यू, मी तुमचं लग्न लावून देईल जर तो योग्य असेल, कुलवान असेल. पण जो कुलवान असेल तो दुसऱ्याच्या बहिणीला गाडीवर बसवणार नाही, हे तितकं सत्य आहे. मुसलमानाच्या सुनेला माय म्हणणाऱ्या छत्रपतींच्या धर्मात जन्माला आलोय आपण. पर उपकारे नेने पर निंदा पर स्त्रिया सदा बहिणी माया, असं कीर्तनातून सांगणारे जगद्गुरु तुकोबारांचे वंशज आहे आपण. पोरींनो, प्रेम नसतं, नाहीच प्रेम. का नाही माहितीये का? प्रेम शब्दाचा अर्थ आहे त्याग, समर्पण. मिळवणं म्हणजे प्रेम नाही. 35 तुकडे झाले होते श्रद्धा नावाच्या पोरगीचे, तुम्ही सुधारलं पाहिजे. यशस्वी शिंदे नावाची पोरगी कॉलेजमध्ये जात असताना मागून तिला पेटतात, मेरा वैसा नाही सब वैसे. रक्तात दोष आहे त्यांच्या, हा त्यांचा दोष नाहीये, हा आपला दोष आहे. कोर्टाच्या पायरीवर बरं का महेंद्र बापू, 10 केसेस आल्या ना, तर 9 बोरी गावाचं नाव घेतले, कॅमेरा चालू आहे, अंबरनेर तालुक्यातली घटना आहे. 25 वर्षाची पोरगी, या तरुण पोरीचं जाऊ द्या, ज्यांना 12 वर्षाचे मुलं आहे यांना सुद्धा प्रेम होत आहे. एवढं तुमचं रक्त नास्त झालं, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. नवरा सोडून द्यायचा, आणि ज्याच्या आमच्या गावातली घटना आहे, बोलणार नाही मी. 12 वर्षाचं 5 वर्षाचं लेकरू घेऊन मुसलमानासोबत गेले, आणि तो काय तुमची पूजा करणार आहे? कापून टाकेल तर त्याचं काम झालं की पैसे भेटतात ना. कोणाच्या गाडीवर बसायचं नाही, अंगावर कपडे घालायचे, चंद्रकोर लावायचे, कानातले घालायचे, हातामध्ये कड घालायचं, पायात पैजण घालायचं, भगवा स्कार्फ असा टाकायचा, आणि कॉलेजमध्ये गेल्यावर कळलं पाहिजे हिंदूची वाघीण आली, असा घाबरला पाहिजे समोरचा आपल्याला. लचबाजूने राहायचं, घाबरायचं नाही. कोणता बाप आणि कोणता भाऊ आणि कोणता येईल आणि तेव्हा नाही. 5,000चा मोबाईल वापरा, नाही तर 50,000चा वापरा. तुमच्या बापाची परिस्थिती असेल 1.5 लाखाचा आयफोन घ्या, पण 1200 रुपयाचा रामपुरी दप्तरात ठेवा. कॉलेजमध्ये, एसटी मध्ये, फाट्यावर, अंधारात कोणी जरी शिटी जरी मारली तुम्हाला बघून इकडे म्हणा फाडायचं. ही हिंसा आहे. मग काही नको म्हणतो, तुम्ही हिंसा शिकवता का? मी नाही, आमचा धर्म सांगतो अहिंसा परमधर्मो. लोकांचं रक्षण करणं सनातन आहे, पण देश धर्म आणि आमच्या माय बहिणीवर हात टाकला, हिंसा धर्म तथैवच, त्याचा हात कापून त्याला बोलणं आमचा धर्म आहे. छत्रपतींनी कापलाय ना, रांझ्याच्या पाटलाचे हातपाय कापले होते का नाही? अगर सब शांती से समझ जाते तो बासुरी बजाने वाला कभी सुदर्शन नहीं उठाता. हे डोक्यात घेतलं पाहिजे. नवचंडी बना, दुर्गा बना, आणि शिका शिकू नका, पण आपल्या देवासारख्या बापाला आपल्यामुळे खाली बघावं लागेल. आणि हा दिवस जर तुम्ही आणला ना पोरींनो, तुम्ही किडे पडून मरणारे ध्यानात ठेवजा. मरेपर्यंत बापाला आणि आपल्या भावाला समाजामध्ये वरमान करून जगू द्या ना. काय मागतात ते तुम्हाला? काय चुकी त्यांची? तुम्हाला शाळेत पाठवलं ते चुकलं का? तुम्हाला ट्रिपला पाठवलं ते चुकलं का? तुमच्या मोबाईलचं कधी व्हॉट्सअप चेक केलं? काय चुकतं त्या मायबापाचं? मग एवढी सूट दिल्यावर हे धंदे करणार तुम्ही? आणि पोरांना, जी मुलगी रात्री 12 वाजेपर्यंत व्हॉट्सअपवर बोलते ती खानदानी नाहीये, आणि जी मायबापाला फसवू शकते ती तुम्हाला सुद्धा फसवणार. खरंय का खोटे पोरींनो? हे बा, हे सत्य आहे. उठा, निष्कलंकित जीवन जगा, धर्माला सहकार्य करा, अन्याय करता आला करू नका, फक्त वाईट कमेंट करू नका. महाराजांनी एवढं बोलायला नको होतं. माझ्या 22 वर्षाच्या बहिणीचे तुकडे पाहिले मी, तुम्हाला काय कळणार आहे? मी डोळ्याने बघितलंय पोरींनो, प्रेम नसतं बरं का. बापाच्या संमतीने लग्न करा, तुमच्या बापाला आनंद घेऊ द्या त्या लग्नाचा. हा, तुमच्या आईला गणगोतामध्ये फिरू द्या पोरी. भलता काळ बेकार झाला, कारण कॉलेज जीवनामध्ये ना 3 दिवसाची सुट्टी सांगितली घरी, शाळेला सुट्टी आहे म्हणे, आणि नाशिकला ट्रिपला गेली होती. गर्भवती होऊन त्याने सोडून दिलं. काय करायचं तिच्या मायबापाने? पोरीने एवढं सांभाळणार ना बाळांना? 5च पोरी ऐकणार ना? ओ माणसांनी हातवर करा.
बाया नाही, माणसं. नस नस में जो खो रहा है खून तुम्हारे नाम का सगळे माणसं उभे राहून जातो. संपलं कीर्तन. उभे राहा. रेडी वन. जब तक मंदिर बने काहीतरी करू असं नाही बरं का. आम्ही गोळीचं बोललो, खंजरचं बोललो, पण ऐका बरं का, आम्ही त्याच्या वंशज आहे. सगळे काम मर्यादेने होतील का. मर्यादा पुरुषोत्तम राम मर्यादा पुरुषोत्तम अरे तुम्ही मला इथं बोलवलं, माझं ऐकून घेतलं, कोणी गडबड केली नाही, शांतचित्ताने तुम्ही मला सहकार्य केलं. आज खऱ्या अर्थाने आनंद होतोय की माझा हिंदू जागा झालेला आहे. तुम्ही मला बोलवलं, इकडे तिकडे मी जरा बोललो असेल, मी तुमचा तुम्ही माझं. करविली तैसी केले कट कट वेळी का नीट देव जाणे, बोलिले कुरी वेळे वा कुळे उत्तरे खरा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो चरणा. ज्या संतांमुळे दोन शब्द बोलता आले त्या संतांचं मोठ्या प्रमाणे एकदा भजन करा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, ज्ञानेश्वर नामदेव ज्ञानराज
तुकाराम पंढरीनाथ भगवान सब संतन की जय। एक मिनिट हा. जय रे जय रे आवाज यायला पाहिजे। जय श्रीराम जय श्रीराम। अखिलकोट पंढरीदीस पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली आपली जळगाव नगरी आणि या नगरीमध्ये आपल्या कॉलनीमध्ये चालत असलेला श्रीमद भागवत कथा तथा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आणि आजचा आपला चौथा दिवस। आजचे कीर्तनकार हरिभक्तपरायण परमस्नेही परमादरणीय महाराष्ट्रातील हिंदू धर्म प्रवर्तक आमच्या सारख्या लहान महाराज मंडळींचे जे आदर्श आहेत, खरं सांगतो तुम्हाला, महाराजांनी सांगितलं की बुक्का लावणारा इथं थरथर करतो। दादा तुम्ही आज असं कीर्तन केलंय की मी सुद्धा थरथर करतोय। एक नंबर कीर्तन या ठिकाणी महाराजांनी केलेले आणि महाराजांनी जे कीर्तन केले ना ते फक्त ऐकू नका, अरे घरी घेऊन जा। आणि शोकांतिका वाटते, त्यांचे 10 वर्षाचे लेकर मस्जिदीत नमाज पडायला जातात। शोकांतिका आपल्या धर्माची 25-25, 30-30 वर्षाचा ठोंबडा एकहीदा त्या मारुतीच्या मंदिरात जात नाही। ही शोकांतिका आपल्या धर्माची। धर्म काय असतो ते आपल्या लेकरा बाळांना शिकवा। गोड कीर्तन या ठिकाणी दादांनी केलेले। महाराजांच्या कीर्तनानंतर मी बोलणं म्हणजे वारा वाव धर्मात दिवा लावणे। हो, गोड कीर्तन या ठिकाणी महाराजांनी केलेले। सर्व समर्थ फाउंडेशन आणि आमचा मयूर दादा त्यांचा सर्व मित्र परिवार सप्ताह समिती आयोजकांच्या वतीने दादांचे आभार मानतो आणि असंच प्रेम तुम्ही आमच्या आयोजक मंडळींवर ठेवावं ही मी या ठिकाणी महाराजांना विनंती करतो। आपल्या कार्यक्रमाच्या आयोजकांना मी विनंती करतो की आपल्या कार्यक्रमाची एक ट्रॉफी देऊन या ठिकाणी महाराजांचा आपण सन्मान करायचा आहे। हा, या सर्व कार्यकर्ते मंडळी या समर्थ फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते या लवकर। जागा कोणी सोडू नका, जो जागा सोडेल तो जागा सोडेल। गाडी वाजवा, यांच्यामुळे आपल्याला एवढं भव्य दिव्य कार्यक्रम बघायला मिळतो। हे आपल्या हिंदू धर्माचं वैभव महाराज तरुण पिढी आवाज कमी करू। आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी वाटतंय की मुझे चढ गया भगवा रंग। एकदा सर्वांनी जय घोष करायचे, सियावर रामचंद्र भगवान की। फोटो चालू द्या। उद्या ठीक 2 ते 6 या वेळेमध्ये श्रीमद भागवत कथा होईल। ठीक 6 ते 7 दंडनी तसा संगीतमय हरिपाठ होईल आणि उद्या ठीक रात्री 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये उद्याचे कीर्तनकार हरिभक्तपरायण गोपाल महाराज दापुरीकर यांचं कीर्तन होईल। उद्याचे महाराज त्या ठिकाणी हेलिकॉप्टरने येणार आहेत, तर सर्वांनी त्यांच्या स्वागतासाठी जायचंय। बोलो सियावर रामचंद्र की जय। जय हरी। उद्या कीर्तनाला या लवकर। मध्ये आला सॉरी